ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे श्री मार्तंड भैरव खंडोबा मंदिर. बाबांना जिथं आओ साई म्हटलं होतं महासपतींनी, त्या मंदिर बघायला. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. चला जाऊया मंदिराकडे. ओम साईराम. ओम साईराम. तर आता आपण निघालो आहे आओ साई खंडोबा मंदिर बघण्यासाठी शिर्डी मंदिराकडे. तर चला जाऊया आओ साई खंडोबा मंदिर बघण्यासाठी. तर आपण आलो आहे शिर्डी साईबाबा समाधी मंदिरापाशी. तर समोरच बघू शकता समाधी मंदिर परिसर आहे. समोरच बाबांचं समाधी मंदिर आहे. मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे आओ साई खंडोबा मंदिर आहे, जिथे बाबांना पहिल्यांदा महासपतींनी आओ साई करून स्वागत केले. तर चला जाऊया मंदिरामध्ये. तर समोरच शिर्डी बस स्टँड आहे. शिर्डी बस स्टँडच्या समोरच साईबाबा संस्थांचं हॉस्पिटल आहे. आणि हा समोर आहे जो नगर मनमाड हायवे आहे. अगदी नगर मनमाड हायवेच्या लगतच हे आओ साई खंडोबा मंदिर आहे. तर चला जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिराचा इतिहास बघूया. ओम साईराम. खंडोबा मंदिराला महत्व आहे कारण बाबा चांदभाई पाटील यांच्या लग्नाच्या मेजवानीत शिर्डीत प्रवेश करताना येथे थांबले होते. आणि हेच ठिकाण आहे जिथे बाबांनी त्यांचे साईबाबा असे नाव घेतले. महासपती पुजाऱ्याने फकीरला पाहून हाक मारली, या साई, ज्याचा अर्थ स्वागत साई असा होतो. साई म्हणजे पवित्र किंवा संत आणि बाबा म्हणजे पिता. अशा प्रकारे बाबांच्या नावाला महासपती जबाबदार आहे, जे आता भक्तांसाठी मंत्र बनले आहे. जुन्या काळी गावच्या काठावर स्मशानभूमीच्या मध्यभागी मंदिर होते. मंदिराची रचना खूप जुनी होती आणि त्याला दरवाजाही नव्हते. मंदिर 4x6 मीटर लांब आणि 4x6 मीटर रुंदीचे असून त्याच्या पायथ्याशी पादुकाची मांडणी केली आहे. मंदिराच्या मध्यभागी खंडोबाची दगडी मूर्ती आहे. मंदिरात साईबाबा आणि महासपती यांच्या मूर्ती आहेत. दररोज 2 आरत्या होतात. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता केल्या जातात. मंदिरासमोर एक आयताकृती वायूचा खड्डा ठेवला आहे, जो सुरुवातीच्या काळात अग्नी जाळण्यासाठी वापरला जात असे. आता ही परंपरा थांबली होती. चंपाषष्ठीचा वार्षिक उत्सव डिसेंबर महिन्यातील अमावस्येनंतर 6 दिवस भक्तांनी भजनासह तप्त निखाऱ्यावर त्याचा आदर आणि भक्तिभाव दाखवण्यासाठी साजरा केला जातो. चंपाषष्ठीचा इतिहास असा आहे की भगवान ब्रह्मदेवाने मल आणि मनी या राक्षसांना अनैतिकतेची शिक्षा दिली होती. जसजसा वेळ निघून गेला तसतसे राक्षस मोठे झाले आणि लोकांना मारू लागले. भगवान शिवाने खंडोबाचे रूप धारण करून राक्षसांचे युद्ध केले. खंडोबाची पत्नी चंपा हिने पतीच्या विजयासाठी प्रार्थना केली. 6व्या दिवशी झालेल्या लढाईचा परिणाम आनंदात झाला. भूते मेली आणि आनंदात चंपाने भाकरीची एक मोठी मेजवानी दिली. बाजरीपासून बनलेली डिश, रोटी आणि भरीत सारखेच भाजलेल्या वांग्याने, दही आणि भारतीय मसाल्यांनी तयार केलेले पदार्थ. त्यामुळे हा कार्यक्रम परंपरा म्हणून साजरा केला जातो. भगवान खंडोबाच्या पराभवामुळे त्याला पश्चाताप झाला आणि तो आयताकृती खड्ड्यावर अनवाणी पायी चालू लागला, ज्यावर निखारे ठेवले होते. महासपती हे खंडोबाचे भक्त आणि वंश परंपरेने खंडोबा मंदिराचे पुजारी आहेत. साईबाबांची पूजा सुरू करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. साईबाबांनी प्रथम मंदिरात राहण्याचा विचार केला, परंतु बाबा मुस्लिम असल्याचे समजून महासपतींनी त्यांना मंदिरात राहणे मान्य केले नाही. मंदिरातून बाहेर पडताना बाबा महासपतींना म्हणाले, मी इथे राहावे अशी तुमची इच्छा नसेल तर मी निघून जाईन. तेव्हापासून बाबांनी शिर्डीत राहण्यासाठी जुनी तुंबळ मशीद बनवली आणि शेवटच्या श्वासापर्यंत तिथेच राहिले. हे मंदिर केवळ यासाठी प्रसिद्ध नाही तर बाबांनी उपासनी महाराज, एक दिग्गज आणि महत्वाचे भक्त, यांना त्याचा आध्यात्मिक महत्वासाठी या मंदिरात 4 वर्षे राहण्यास सांगितले. ओम साईराम. तर आपण मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतरच समोरच
आऊसाई म्हाळसापती चित्र संग्रहालय आहे. इथे बाबांबरोबर जे जे संत होऊन गेले, जे जे त्या काळी क्रांतिकारी होऊन गेले व जे जे बाबांनी लीला केल्या त्या सर्वांच्या प्रतिमा, फोटो इथे आज पण जतन करून ठेवलेला आहे. तर शिर्डीमध्ये आल्यानंतर एकदा नक्की आऊसाई म्हाळसापती चित्र संग्रहालयाला भेट द्या व ज्या बाबांच्या पदस्पर्शाने जे खंडोबा मंदिर पावन झालेलं आहे, ज्यांना आपण आऊसाई खंडोबा मंदिर म्हणतो, त्यांना एकदा नक्की भेट द्या. ओम साईराम. ओम साईराम. तर आपण आऊसाई म्हाळसापती चित्र संग्रहालय बघून आल्यानंतर समोरच आऊसाई खंडोबा मंदिर ट्रस्टचे डोनेशन काउंटर आहे. इथे आपण डोनेशन करू शकतो. ओम साईराम. तर आपण आऊसाई खंडोबा मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर समोरच श्री सद्गुरू छोटे बाबा यांचे बी मंदिर आहे. आपण येथे बी दर्शन केले. तुम्ही पण आल्यानंतर आऊसाई खंडोबा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर समोरच श्री सद्गुरू छोटे बाबा यांचे बी मंदिर आहे. इथे पण दर्शन घ्या. ओम साईराम. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त साई भक्तांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.